मुलींनाच सावध राहायला का शिकवतो? मुलांना माणूस बनवायलाही शिकवूया. नमस्कार, मी वैशाली बांते. महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. राजस्थानमध्ये 13 वर्षाच्या मुलीसोबत घडलेली अमानुष दुर्दैवी अशी घटना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते. प्रत्येक वेळी अशी घटना घडली की सोशल मीडियावर संदेश येतात, मुलींनी लवकर घरी यावं, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, एकटी बाहेर पडू नये. या सूचना चुकीच्या नाहीत, त्या काळजीपोटी दिल्या जातात. पण प्रश्न असा आहे की समाजाची संपूर्ण जबाबदारी फक्त मुलींवरच का टाकली जाते? आपण मुलींना सावध राहायला शिकवतो, पण मुलांना स्त्रियांचा आदर करायला, संमती म्हणजे काय हे समजायला, रागावर नियंत्रण ठेवायला आणि प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने वागायला किती शिकवतो? याहूनही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मुलींना शाळेत कराटे, तायक्वांडो व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. हे अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण प्रत्यक्ष संकटाच्या क्षणी भीती, गोंधळ आणि अनपेक्षित परिस्थिती यामुळे शिकलेले कौशल्य वापरणे नेहमीच शक्य होते असं नाही. म्हणून प्रशिक्षण फक्त हालचाली शिकवण्यापुरते मर्यादित नसावे. संकट ओळखणे, धोकादायक परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडणे, तातडीने मदत कशी मागायची, पोलीस किंवा पालकांशी संपर्क कसा साधायचा, मित्राला किंवा मैत्रिणीला सुरक्षित मदत कशी करायची, अशा प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींवर शाळांमध्ये प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. याचबरोबर मुलांना शिकवले पाहिजे की ताकद म्हणजे दुसऱ्याला घाबरवणे नव्हे, तर दुसऱ्याचा सन्मान राखणे. स्त्रीचा आदर करणे ही स्त्रियांवर कृपा किंवा दया नाही, तर प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. किंबहुना ते प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण तुम्हाला जन्म देणारी, 9 महिने पोटात ठेवणारी एक स्त्रीच आहे. काही घरांमध्ये मुलं आईचा अपमान होताना किंवा हिंसक वर्तन होताना पाहत असतात. व्यसनाधीन पालक पाहत मोठी होतात. त्यामुळे अशा घरातील मुलं चुकीची वागण्याची शक्यता असते. अगदी प्रत्येकच मूल चुकीचं वागेलच असं नाही, पण घरातील वातावरणाचा विचारांवर परिणाम होत असतो. म्हणूनच पालकांनी आपल्या वर्तनातून आदर, समानता आणि संयमाचे उदाहरण दाखवणे आवश्यक आहे. सुरक्षित समाज फक्त CCTV, कायदे, कराटे यामुळे तयार होत नाही, तर तो चांगल्या संस्कारांनी, शिक्षणाने, जबाबदार पालकांनी होत असतो. चला तर मग मुलींना भीती शिकवण्याऐवजी आत्मविश्वास देऊया आणि मुलांना अधिकार नव्हे तर आदराचे संस्कार देऊया. कारण जेव्हा प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत स्त्रीचा सन्मान हा पहिला धडा शिकवला जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरक्षित समाज घडेल. तुम्हाला काय वाटतं? सुरक्षित समाजासाठी सर्वात मोठा बदल कुठून सुरू व्हायला हवा? घरातून, शाळेतून की समाजातून? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. जर या व्हिडिओने तुम्हाला विचार करायला भाग पाडलं असेल, तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. महिलांचे प्रश्न, नाती, समाज आणि आयुष्याला नवी दिशा देणारे असे विचारप्रवर्तक मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे सकारात्मक संदेश अनेक घरापर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही.